खूपच मला मनापासून खूपच आनंद होतो आहे मला. असं म्हणजे खूप आमचा अभिमान झाला आहे तो. असं एकदम वडिलांची खूप परिस्थिती कमी हे होती, त्यांनी केली भरपूर मेहनत भरपूर घेतली त्यांनी, तर तो सक्सेसफुल करून दाखवली त्यांनी. घरामध्ये यापूर्वी कोण असं पुढे शिक्षणापर्यंत गेलं नाही, कोणीच नाही अजून. वाघमाऱ्या घरामध्ये कोणीच अजून असं नाही आहे की एवढं पदपर्यंत गेले असं, तर त्यांनी करून दाखवलं असं. माझं नाव धनंजय वाघमारे. आता मी धनंजय परशुराम वाघमारे. आता या परवा माझा रिझल्ट लागलेला CA फायनलचा, आणि त्यामध्ये मी CA फायनल फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं. मी 6 महिन्याचा स्टडी लीव घेतला होता. तर मग कंटिन्युअसली मी 6 महिने अभ्यास केला आहे, आणि रोज 8 ते 9 तास रोज अभ्यास करत होतो. नंतर कन्सिस्टंटली अभ्यास करत मग असं 6 महिने कधी निघाले ते कळालंच नाही. आणि मग एक्झाम दिवशी मी 1.5 दिवसचा आम्हाला गॅप असतो, तर आम्ही ते 1.5 दिवसात खूप अभ्यास कवर केला. तर म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी प्लॅन केलेला की मी कसा अभ्यास करणार, कोणत्या सब्जेक्टला किती वेळ देणार, म्हणजे जे सब्जेक्ट इम्पॉर्टंट आहे त्याला जास्त वेळ देणार, जे सब्जेक्ट हार्ड आहे त्याला जास्त इम्पॉर्टंट देणार, जे कमी आहे जे कमी इम्पॉर्टंट आहे त्याला कमी इम्पॉर्टंट देणार. तर माझी आर्टिकलशिप पण होती. ठाण्याला मी आर्टिकलशिप करायचो वागले स्टेटला. तिकडे पण त्या सरांनी मला खूप गायडन्स वगैरे दिलेलं की असं अभ्यास केला पाहिजे, असं म्हणजे असा अभ्यास केला पाहिजे, आणि पुढे माझ्याकडे काय स्कोप आहे, म्हणजे मी काय करू शकतो, म्हणजे काय बेनिफिट आहे CA झाल्यावरती. आणि त्यांनी मला काम पण असं भरपूर काही दिलेलं, आणि त्यांचा सपोर्ट मला नेहमी लागायचा की त्यांचा साथ नेहमी असायचा, कॉन्स्टंट सपोर्ट त्यांचा असायचाच मला. पहिल्या अटेम्प्टमध्ये तू झालाय, अशा प्रकारे तुला असा आनंद वाटतो? हां, आनंद जसं मी रिझल्ट बघितला तर मी चहा पित होतो. तर चहा घेतली आम्ही, आणि तसंच आम्ही रिझल्ट बघितला की रिझल्ट आला, आणि चहा साईडला टाकून दिली, आणि रिझल्ट बघितला. फक्त मी सक्सेसफुल बघितलं, सक्सेसफुल, आणि मार्क्स वगैरे काय बघितलं नाही, आणि मोबाईल असं टाकून दिलं. म्हणजे सगळं असं वाटलं की झालं आता. मग म्हणजे आता माझं 23 वय आहे. तर एकदम 23 वयामध्ये CA होणं म्हणजे खूप मला असं चांगलं वाटलं की खूप कमी लोक 23 वयामध्ये असं CA होतात. लहानपणापासून अभ्यासात हुशारच होता धनंजय. त्याला कधी घरात कोणाला बोलायची वेळ नाही आली की तो अभ्यासाला बस, अभ्यास कर. तो 10वीलाही शाळेतून पहिला आला होता. कधी कोणासोबत जास्त फिरला नाही, काय नाही, फक्त पुस्तक आणि तेवढंच त्याचा संबंध. आणि वाटलं पण नव्हतं की एवढा लवकर त्याला यश भेटेल. घरात बॅकग्राऊंड होतं, कोणी एवढं शिकलेलं, कोणी त्याला मार्गदर्शन करणार नाही, तर तो स्वतःच्या डोक्याने, स्वतःच्या विचारांनी अभ्यास करून हे यश संपादन